नमस्कार, बेबी गॉसिप कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण बघत आहोत डेव्हलपमेंट सिरीज, ज्यामध्ये आपण आपल्या बाळामध्ये प्रत्येक महिन्यात कोणकोणते नवीन नवीन बदल, कोणकोणत्या नवीन नवीन गोष्टी, त्याचबरोबर कोणत्या कोणत्या काळजी आपल्याला घ्यायच्या आहेत, या सगळ्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे सिरीज शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण बघत आहोत 1 मंथ माइलस्टोन. पहिल्या महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याला आपल्या बाळामध्ये कोणकोणत्या नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतील, कोणत्या कोणत्या काळजी आपल्याला घ्यायच्या आहेत, या सगळ्याबद्दल थोडक्यात माहिती. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्यासाठी छोटी गोष्ट आहे, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सगळ्यात पहिलं तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन, कारण की आता तुमचं बाळ तुमच्या जवळ आहे आणि तुम्ही खूप आनंदी आहात. बघा, बाळाचे जे पहिले 3 महिने आहेत त्याला ट्रान्झॅक्शन पिरियड असं म्हटलं जातं, कारण की बाळ आईच्या पोटातून बाहेर आलेलं आहे आणि बाहेरच्या सगळ्या बदलाला बाळाला आता अनुभवायचं आहे. त्यामुळे चला तर मग बघूया कोणकोणत्या गोष्टी आपल्याला बघायला भेटणार आहेत. सगळ्यात पहिलं आहे बाळाचं वजन. तर बर्थ वेट म्हणजे जे डॉक्टर आपल्याला सांगतात, बाळ जन्माला आल्याच्या नंतर बाळाचं वजन जे आहे ते 10 दिवसामध्ये 10% कमी होतं. त्यात काळजी करण्यासारखं काहीही कारण नाही आहे, कारण की बाळ 9 महिने आईच्या पोटात राहिलेलं असतं. त्यामुळे थोडासा फरक आपल्याला जाणवतो. पण बाळ जे आहे ते महिन्याच्या शेवटपर्यंत बर्थ वेट जे आहे ते पुन्हा गेन करतं. त्याचबरोबर त्याचं वजन कधी कधी वाढतं सुद्धा. लक्षात घ्या, बाळाचं वजन जे आहे ते प्रत्येक दिवसा 20 ते 30 ग्रॅम वाढत असतं. त्यामुळे बाळाच्या वजनाचा तुम्ही काळजी करू नका. दुसरी गोष्ट आहे बाळाची शी. तर बाळाची शी सुरुवातीला काळ्या रंगाची असते. त्याला घाबरण्याचं, काळजी करण्याचं काहीही कारण नाही आहे, कारण की त्याला मेकोनियम असं म्हटलं जातं. नंतर बाळाच्या शीचा रंग, फ्रेग्रन्स, टेक्स्चर, ह्या सगळ्याची काळजी करण्याची काहीही गरज नाही. यामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये बदल होत असतो. पहिला पॉटी काळ्या रंगाची असते, मग हिरव्या रंगाची असते, मग पिवळ्या रंगाची होते. कधी पातळ होऊ शकते, कधी कडक होऊ शकते. ह्या सगळं बाळाच्या आणि बाळाच्या आईच्या जेवणावरती अवलंबून असतात. आता बाळ एका दिवसात किती वेळा शी करतं? तर बाळ एका दिवसात 7 वेळा शी करू शकतो, किंवा मग बाळ 7 दिवसामध्ये 1 वेळा शी करू शकतो. हे सगळं नॉर्मल आहे, जर बाळ आईचं दूध पित असेल तर. लक्षात घ्या, बाळाच्या शीच्या रंगाची तुम्हाला काळजी करायची काहीही गरज नाही आहे. जर बाळाच्या शीमध्ये तुम्हाला रक्त दिसत नसेल, किंवा रक्त दिसत असेल किंवा लालसर गोष्ट आपल्याला दिसत असेल, तर मात्र काळजी करण्याची गोष्ट आहे. तुम्ही डॉक्टरांना एकदा विचारून घेऊ शकता. आता आहे फीडिंग पॅटर्न. बाळ दूध कसं पितं? लक्षात घ्या, बाळाला जेव्हा भूक लागते त्यावेळेला बाळ आईचं दूध पितं. बाळाला सतत 2 तासांनी उठून बाळाला दूध देण्याची काहीही गरज नसते. काही बाळ जे आहेत ते खूप छान दूध सकर असतात, ते खूप छान दूध पिऊन घेतात आणि मग बाळ 2-2, 3-3 तास आरामशीर झोपू शकतं, जर बाळाला काही त्रास नसेल तर. प्रत्येक बाळ जे आहे ते सकिंग करत असतं. काय बाळांना सकिंग करायला त्रास होतो. जर तुमचं बाळ खूप छान सकिंग करतंय, खूप छान दूध पितंय, ओढतंय, तर तुमचं बाळ 3 ते 4 तास आरामशीर झोपू शकतो. त्याला काळजी करण्याची काहीही कारण नाही आहे. आता पासिंग युरिन म्हणजे बाळ किती वेळा सू करतं. लक्षात घ्या, लहान बाळाने खूप वेळा सू करणं खूप गरजेचं आहे. बाळ जेवढ्या वेळा सू करतं तेवढं त्याच्या तब्येतीसाठी चांगलं मानलं जातं. आता जर तुम्ही तुमच्या बाळाला डायपर घालत असाल तर तुम्ही तुमच्या बाळाचे डायपर 6 ते 7 वेळा चेंज करू शकता. पण जर तुमच्या बाळाला तुम्ही डायपर नसेल घालत तर अर्धा 1 तासाने बाळाने शी करणं गरजेचं आहे, सू करणं गरजेचं आहे. जर तुमचं बाळ अर्ध्या 1 तासाने सू करत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. जर वातावरण गरमीचं असेल किंवा थंडीचं असेल, थंडीत बाळ सू जास्त करतंच. पण जर गरमीचं आहे आणि बाळाने अर्ध्या तासाने सुद्धा सू केली नाही, तर बाळाला सू करायला काही ना काहीतरी प्रॉब्लेम होत आहे. म्हणून तुम्ही काय करू शकता, बाळाच्या बेंबीमध्ये जे आहे ते थोडंसं खोबऱ्याचं तेल टाकू शकता, कारण की गरमीमुळे बाळाची सू अटकते. लक्षात घ्या, बाळाच्या बेंबीमध्ये तुम्ही थोडंसं खोबरेल तेल टाका आणि मग 5 मिनटं वाट बघा. बाळ लगेच सू करतं. बाळाने सू करणं खूप गरजेचं असतं, त्यामुळे त्याकडे प्लीज दुर्लक्ष करू नका. अर्ध्या 1 तासाने बाळाने सू केलीच पाहिजे. त्याच्यानंतर आहे बाळाचं सूज येणं. तर कधी बाळाच्या बॉडी पार्ट्सवरती, प्रायव्हेट पार्ट्सवरती, चेहऱ्यावरती किंवा मग निपल एरियामध्ये थोडीशी सूज येते. तर ह्यामध्ये काळजी करण्याचं काहीही कारण नाही आहे. महिन्याच्या शेवटपर्यंत हे सगळं निघून जातं. त्यासाठी आपण बाळाला चांगलं मालिश केलं पाहिजे. मालिश केल्याच्यानंतर आंघोळ घालून मस्त तुम्ही झोपवू शकता तुमच्या बाळाला.
भागाला जर तुम्ही मालिश करताना, हात लावताना दुखत नसेल, लाल होत नसेल तर काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. पण महिन्याच्या शेवटपर्यंतही जर ती सूज जात नसेल, 1-1.5 महिना झाला सूज जात नसेल तर मात्र तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकता. त्याच्यानंतर आहे अम्बिलिकल कॉर्ड. तर बाळाची नाळ जी आहे ती 3 ते 7 दिवसामध्ये पडून जाते किंवा मग त्याला कधी 15 ते 17 दिवस लागू शकतात. त्यात काळजी करण्याचं काहीही कारण नाही आहे. तुम्हाला तुमच्या बाळाची जी नाळ आहे त्याच्या आजूबाजूचा एरिया जो आहे तो स्वच्छ आणि कोरडा ठेवायचा आहे. तुमच्या बाळाच्या नाळीमध्ये तुम्हाला काहीही तेल किंवा कोणतीही गोष्ट टाकायची नाही आहे. जर खूप दिवस झाले तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सांगू शकता. डॉक्टर एक पावडर भेटते, ती तुम्हाला बाळाच्या नाळीच्या इथे टाकायला देतील. ती तुम्ही टाकलात तर नाळ जी आहे ती आपोआप सुकून पडून जाते. तुम्हाला तिथे वेगळं काहीही करायची गरज नाही आहे. जर तुम्ही जी बाळाची नाळ आहे, बेंबी आहे, त्याच्या आजूबाजूचा एरिया स्वच्छ ठेवला नाही, कोरडा ठेवला नाही तर त्या अम्बिलिकल कॉर्डच्या इथे पू होऊ शकतं, लालसर रंगाचं रक्त येऊ शकतं किंवा मग पाणी येऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला त्या नाळीला काहीही करायचं नाही आहे. ज्या वेळेला बाळाची नाळ पडून जाते त्यावेळेला बाळाची बेंबी तयार होते आणि ते एक नॅचरल प्रोसिजर आहे. त्यात तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. आता आहे स्लीपिंग पॅटर्न, जे तुमच्या सगळ्यांचं काळजीचं काही लोकांचं काळजीचं कारण असतं, काही लोकांचं आवडीचं कारण असतं. ते म्हणजे बाळ झोपत नाही आहे. लक्षात घ्या, लहान बाळ 1 महिन्याचं जे आहे ते 18 ते 22 तास आरामशीर झोपतं. जर तुमचं बाळ झोपत नाही आहे तर तुम्ही वातावरण बघू शकता. बाळाला थंडी वाजते का, बाळाला गरम होतं आहे का, आजूबाजूला कोणते आवाज आहेत का, किंवा मग काय असं कारण आहे, बाळाला भूक लागली आहे का, या सगळ्या गोष्टींची तुम्ही पडताळणी करू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला समजत नसेल की हे सगळं करूनही बाळ का रडते तर तुम्ही तुमच्या पेडियाट्रिशियनला जाऊन विचारू शकता. ते तुम्हाला सांगेल की तुमचं बाळ का झोपत नाही आहे. आणि बाळ झोपणं खूप गरजेचं आहे. बाळ झोपल्याच्या नंतर त्याच्या आरोग्याचाच नाही तर त्याच्या मेंदूचाही विकास होत असतो. त्यामुळे जर बाळ छान झोपलं असेल तर तुम्हीही छान झोपून घ्या. त्याच्यानंतर आहे वॅक्सिनेशन. तर लहान बाळाला पहिल्या महिन्यात कोणती वॅक्सिनेशन लागते का, तर जेव्हा बाळ हॉस्पिटलमध्ये असतं त्यावेळेला त्याला BCGचं इंजेक्शन दिलं जातं. त्याच्यानंतर पहिल्या महिन्यात कोणतीच वॅक्सिनेशन बाळाला देण्याची गरज नसते. आता सेन्सर. तर लहान बाळाला 2 इंद्रिय असतात. पहिली गोष्ट आहे वास. ज्यावेळेला लहान बाळाला आईचं स्किन टू स्किन टच दिलं जातं त्यावेळेला बाळ जे आहे ते आईचा वास जो आहे तो लक्षात ठेवतो. त्यामुळे बाळ आपल्या आईला नक्की ओळखतो. खूप वेळा असं बघितलं जातं की पहिल्या महिन्याच्या बाळाला सतत उलट्या होतात. जर तुमच्या बाळाला असं सतत उलट्या होत असतील तर तुम्ही लक्षात घेऊ शकता की जर तुम्हाला खूप दूध येत असेल तर तुम्ही तुमचं ब्रेस्ट जे आहे ते नेहमी वॉश करून मग बाळाला ऑफर करा दूध पिताना. म्हणजे बाळाला स्मेलमुळे काहीही उलटीचा त्रास होणार नाही. खूप वेळा असं होतं की आपल्याला गरमी होते किंवा काय आपल्याला घाम येतो आहे तर त्याचाही वास आपल्या बाळाला येतो. त्यामुळे बाळाला उलटी होऊ शकते. त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे बाळाला आवाज. तर लहान बाळाला म्हणजे 1 महिन्याच्या बाळाला कोणत्याही खेळण्याची, कोणत्याही खेळाची गरज नसते. तर त्याला गरज असते आपल्या आईवडिलांच्या प्रेमाची. तुम्ही जेवढं तुमच्या बाळाला तुमचा आवाज ऐकवू शकता तेवढंच ते तुमचं बाळ तुम्हाला जास्त ओळखेल. त्यामुळे बाळ जेव्हा पण जागं असेल त्यावेळेला तुम्ही त्याच्याशी गप्पा मारा, त्याला छान छान गोष्टी ऐकवा, त्याच्याशी छान छान बोला, त्याला छान छान गाणी ऐकवा. ते खूप एन्जॉय करेल. जेवढं तुम्ही तुमच्या बाळाला तुमचा आवाज ऐकवाल, जेवढं काही तुम्ही त्याला ऐकवण्याचा प्रयत्न कराल तेवढंच ते एन्जॉय पण करेल आणि तुमचं ऐकेलसुद्धा. तुमचं बॉन्डिंगसुद्धा खूप छान होईल. त्याचबरोबर रेफ्लिका म्हणजेच लहान बाळ जे आहे ते कधी खूप दचकून उठतं. तर असं का होतं, तर बाळ जे आहे ते बाहेर आलेलं असतं. त्यामुळे कधी अशी गोष्ट होऊ शकते, बाळ दचकून उठू शकतं. तर बाळ जेव्हा पण झोपतं त्यावेळेला तुम्ही छान त्याला दुपट्यामध्ये गुंडाळून ठेवू शकता, बांधून ठेवू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की बाळाला गरमी लागते तर तुम्ही त्याला कपडे घालू नका, फक्त दुपट्यामध्ये बांधून ठेवा. दुपट्यामध्ये बांधल्याच्या नंतर बाळाला असं वाटतं की आपण आपल्या आईच्या पोटामध्येच आहोत आणि खूप सुरक्षित त्यांना असं वाटतं. त्यामुळे दचकण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो निघून जातो. त्याचबरोबर ग्रॅब करणं. लहान मुलं जे आहेत त्यांच्या बोटामध्ये जर तुम्ही एखादी गोष्ट दिली, तुमचा हात दिला, झोपेतसुद्धा ते लोकं हात असं मस्त असं पकडतात. का, कारण की त्यांना ग्रॅब करणं ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत येतं. खूप छान ते
ग्रॅब करू शकतात, होल्ड करू शकतात. त्याचबरोबर काही काही बाळ जे आहे ते सकिंग करतात. तर बाळाचा जन्म जो आहे तो दूध पिण्यासाठी झालेला असतो, त्यामुळे लहान बाळाला जन्मताच सकिंग करणं हे येत असतं. त्यामुळे खूप वेळा बाळ झोपलेले असतात तेव्हासुद्धा असे करतात. आपल्याला खूप छान वाटतं, पण हे बाळ जे आहे ते बाळ आईच्या पोटामध्येच शिकून येतं. खूप वेळा तुम्ही जर सर्च केलं तर तरीसुद्धा तुम्हाला समजेल की बाळ सकिंग करणं आईच्या पोटामध्ये शिकतं. ह्या सगळ्या गोष्टी बाळाला येत असतात. आता आहे विजन्स. तर लहान बाळाला सुरुवातीच्या 1 महिना 2 महिने काहीच दिसत नाही. त्याला फक्त सफेद आणि काळा रंगच दिसतो. लालसर रंग खूप कमी प्रमाणात दिसतो. त्यामुळे लहान बाळाला काळा, सफेद रंग खूप आकर्षित करतो. त्याचबरोबर आहे हेड कंट्रोल. तर लहान बाळ त्याची जेव्हा नाळ पडते त्याच्यानंतर तुम्ही त्याला टमी टाईम देऊ शकता, ज्याने बाळाचा हेड कंट्रोल खूप छान होतो. आता काही सेकंदासाठी का असेना तुम्ही बाळाला टमी टाईम देऊ शकता, त्याने मान सावरायला खूप मदत होते. आता टमी टाईम वरती आपल्या चॅनलवरती एक वेगळा व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन तो बघू शकता. त्याचे फायदे काय आहेत, ते कधीपासून द्यावं, या सगळ्याबद्दल डिटेल माहिती मी त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप मदत होईल. लक्षात घ्या, ज्या वेळेलाही तुम्ही तुमच्या बाळाला मालिश करण्यासाठी पोटावर ठेवता किंवा मग बाळाला खांद्यावर असं घेता ढेकर काढण्यासाठी वगैरे, त्यावेळेला बाळ जे आहे ते इकडे तिकडे मान वळवतं आणि मान सावरण्याचा प्रयत्न करतो. तर हे सुद्धा ॲक्टिव्हिटी तुम्हाला महिन्याच्या शेवटपर्यंत नक्की दिसेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्यामुळे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार. मलासुद्धा एक लहान बाळ आहे जो आता 22 महिन्याचा आहे, त्यामुळे मी ही सगळी गोष्ट माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगितलेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि जर एखादी गोष्ट माझ्याकडून राहून केली असेल तर कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला आणि अशा आणखीन वेगळ्या आईंना मदत होईल, न्यू मोमेंट्सला मदत होईल. त्यासाठी थँक्यू सो मच.